हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना. तुम्ही पाहू शकता बघा इथं मी आज होता भावाचा उपवास आणि हा व्हिडिओ टाकायला मला थोडासा लेट झालेला आहे. व्हायचं देणं झालं नाही आणि मी काय केलं होतं, सगळी स्वच्छता केलेली होती. कपडे वगैरे स्वच्छ करून घेतलेले होते मोठे पण, आणि घराची पण स्वच्छता केलेली होती, पण देवाऱ्याची स्वच्छता राहिलेली होती. म्हणून म्हणलं चला आज आपण सगळी स्वच्छता करूया. आणि मस्त प्रकारे देव मी आधीच घासून घेतलेले होते, पण धुवले आहेत आज. आणि पूर्ण देवारा काढून घेतलेला आहे, सगळा पाटा वगैरे काढून घेतलेला आहे, त्याच्यातलं सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि सगळं अशा प्रकारे मी देव धुवून देवाची पूजा करत आहे बघा. आणि छान कोरड्या कपड्याने मी स्वच्छ करून ठेवते देव, म्हणजे खूप छान दिसतात. आणि लाईट थोडं इथला बल्ब खराब झालेला होता, म्हणून मी दुसरा लावलेला उजेडासाठी बघा. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात नक्की कमेंट करून सांगायला, लाईक करून सांगायला विसरू नका. बघा छान प्रकारे माझी देवाची पूजा होत आहे. मस्त प्रकारे एक एक देव मी धुवून ठेवत आहे आणि मग त्याला असं हे करत आहे बघा, पुसून असं स्वच्छ ठेवायचं आहे, म्हणजे हळदी कुंकू लावता येईल आणि त्याची पूजा करता येईल. सगळं स्वच्छ केल्यानंतर खूप मनाला प्रसन्न वाटतं बघा. सकाळ सगळी पुसापुशी वगैरे झालेली होती. आणि भावाचा उपास किती जरी बहीण आणि भाऊ मोठी जरी झाली तरी त्यांच्यातील माया ही अतूट राहते आणि ती अशीच कायम राहो या सर्व भावा आणि बहिणी शुभेच्छा. आज नागपंचमीचा आदला दिवस, म्हणजे भावाचा उपवास. आणि आमच्या घरी हे छोटे छोटे माळा आम्ही आमच्या देवांसाठी आणलेले आहेत. ते कशा वाटतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. देवाशी भरून छान वाटतात फुलं वगैरे असले, म्हणजे छानपैकी तुम्हाला बोलत बोलत माझी देवपूजा झालेली आहे बघा. त्यानंतर इथं काय केलेलं आहे, मी दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत. इकडं पण कपडा माळी करून घेतलेला आहे. त्या नागोबा आणि नरसोबा याचं चित्र मी इथं लावलेलं आहे. जीवित त्या पण इथं आहेत बघा. आपण लहानपणी जशा प्रकारे आम्ही लावत होतो, कागद चिटकवतो, त्याप्रमाणे मी लावलेलं आहे. साधा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला चिटकवत आहे बघा. मी हे दरवर्षी हे केलं जातं. तुमच्याकडं आहे का अशी पद्धत? त्यानंतर आगरडा आणि हराळी यांची इथं माळ मी घातलेली आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर कुंड्यातच आमच्या घरीच करायची, कारण की शहरामध्ये वारूळ बघायला मिळत नाही, त्यांनी लांब लांब जाणं होत नाही. त्यामुळे बघा इथं मी कुंड्यामध्येच असं टेक करते. आमच्या आईनं शिकवलेलं आहे मला, आणि त्यालाच आपण पुजलं जातं बघा. आणि मस्त तुळशीतल्या मातीने हे केलं जातं आणि पवित्र आहे बघा. त्यानंतर मी टेकाला काय केलं आहे, सगळीकडून अशा कड्या लावलेल्या आहेत आणि त्याला चौफेर असा धागा विणलेला आहे बघा. आणि त्याच्यानंतर छान प्रकारे पूजा झाल्यानंतर दूध लाह्याचा मी त्यांना प्रसाद दिलेला आहे. दूध पण चढवलेलं आहे, पाणी पण चढवलेलं आहे. आणि मी गणपती लावून घेत आहे बघा. छान अशी पूजा झालेली आहे. इथे छान प्रकारे कापूर आरती झालेली आहे आणि मन एकदम प्रसन्न वाटत आहे बघा. छान अशा प्रकारे आपले लिंग पण छान प्रकारे दिसत आहे.